शरीरावरती कुठेही फॅट नाही आहे, पण पोटाचा घेर खूप वाढलेला आहे आणि तोच कमी करायचा आहे. एक्सरसाइज करून बघितल्या, खूप सारे काय काय करून बघितलं, पण तो फॅट काही जात नाही आहे. 7 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि तुमचा पोटाचा घेर कमी करा. पोटाचा घेर कमी करण्याचा इतका छान मी आज डाएट प्लॅन घेऊन आलेली आहे. तुम्हाला फक्त 7 दिवस ह्याच गोष्टी करायच्या आहेत आणि तुमचं पोट तुम्हाला गायब करायचं आहे, जे सुटलेलं पोट आहे. तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत करते मी आजच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ज्यांचंही पोटाचा घेर वाढलेला आहे ना, त्यांच्यासाठी तर परफेक्टच आहे, कारण की पोट नक्कीच तुमचं कमी होणार आहे. इतका सोपा डाएट आहे की तुम्ही पण म्हणाल की अरे वा मस्तच आहे, हे करून बघणारच आहे मी आणि हे माझ्याकडनं होणार आहे असं तुम्ही बोलणारच आहात. कोण कोण हा डाएट करणार आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाचं पोटच वाढलेलं आहे ते पण सांगा. तर काय करायचं आहे, आपल्याला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तुमचंही पोट वाढलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला यूट्यूबनी, तर तुमच्या कामाचाच आहे, त्याच्याचसाठी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तर पोट, कमरेचा भाग किंवा पाठीवरचे आलेले गोळे, ब्रेस्ट साईज, ह्या जे आहेत ना जिद्दी फॅट असतात. जास्त करून फॅट, जिद्दी फॅट आहे ना कमरेचा आणि पोटाचा असतो, लवकर जातच नाही. तर त्याच्यासाठी ना एक्सरसाइजसोबत तुम्हाला डाएट पण फॉलो करावा लागतो. आता एक्सरसाइजचा जर कंटाळा येत असेल ना, तर ठीक आहे, एक वेळेस तुम्ही एक्सरसाइज स्किप करून फक्त डाएट फॉलो करून बघा, खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. सिंपल आहे. आता तुम्ही एखादं बुक, पेन घेऊन बसायचं आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मी टिप्स सांगणार आहे त्या लिहून तुम्हाला ठेवायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला डाएट करायला खूप सोपा जाणार आहे. तर पहिला दिवस म्हणजे 7ही दिवस आपल्याला सेमच ड्रिंक, सेमच डिनर असं करायचं आहे. जास्त काही तामझाम नाही करायचं आहे किंवा काही वेगवेगळ्या रेसिपी पण ट्राय नाही करायच्या आहेत. सिंपलच ठेवायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण घ्यायचा आहे, कारण की आपल्याला आपल्यासाठी वेळ नसतो, हे खरं आहे. हे तुम्हालाही लागू होती गोष्ट आणि ही मलाही होते. तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, 7 दिवस कंटिन्यू सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 2 ग्लास गरम पाणी करायचं आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय मीठ, पिंक सॉल्ट अर्धा चम्मच घालायचा आहे. ते मिक्स करायचं आहे आणि ते दोन्ही ग्लास पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे. 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने तुमच्या तुमच्या पोटामध्ये गडगड चालू होणार आणि चांगल्या पद्धतीने तुमचं पोट साफ होणार. 7 दिवस तुम्हाला नियम हा पाळायचा आहे. उठला की पहिले किचनमध्ये जायचं, 2 ग्लास गरम पाणी करायचं, अर्धा चम्मच मीठ, सेंद्रिय मीठ, ठीक आहे, हे घालायचं. व्हाईट मीठ नाही घालायचं आहे, सेंद्रिय मीठच घालायचं आहे. आता इथे म्हणेल कोणी काळं मीठ चालेल का? हो, ते पण चालू शकतं. शक्य तर तुम्हाला हिमालय सॉल्टच घालायचं आहे. हिमालय सॉल्ट, सेंद्रिय मीठ एकच असतं. तर तुम्ही ते पाणी पिऊन झालात. आता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एक गाजर, एक बीट, अर्धा ॲपल, ठीक आहे, हे घ्यायचं आहे. याचं मस्त ज्यूस बनवायचं आहे. गाळून घ्या किंवा तसंही घ्या. हे तुम्हाला मिक्स करायचं, याचं ज्यूस बनवायचं आणि 1 ग्लास भरूनच फक्त तुम्हाला ते ज्यूस घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये. चहा घेऊ शकतो का? 7 दिवस तुम्हाला चहा, बिस्किट, नमकीन या गोष्टी स्किप करायच्या आहेत. गोड अजिबात खायचं नाही, लवकर फॅट वितळतो. तुमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन काय आहे का मॅडम याच्यामध्ये? तर हो आहे. तुम्ही इथे ओट्सची स्मूदी घेऊ शकता किंवा तुम्ही अजून काकडी, गाजर याचंही तुम्ही कोशिंबीर वगैरे बनवू शकता, ते पण घेऊ शकता. जर तुम्हाला यातलं काहीही घ्यायचं नसेल तर सोपी टिप्स आहे, तुम्ही 1 ग्लास इथे ताक घेऊ शकता जिरं टाकून. आता इथे हे झाले 3 ऑप्शन 7 दिवसाचे, वेगवेगळे घेऊ शकता किंवा एकही घेऊ शकता. आता त्याच्यानंतर दुपारचं जेवण पण येतं. दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं आहे, तर आपल्याला इथे 3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे, तुम्हाला इथे ओट्सची खिचडी घ्यायची आहे. व्हेजिटेबल्स घालायचे आहेत खूप सारे त्याच्यामध्ये आणि ओट्सचं प्रमाण थोडं कमी ठेवून, भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवून तुम्हाला ओट्सची खिचडी घ्यायची आहे किंवा तुम्हाला मुगाची खिचडी घ्यायची आहे. मुगाच्या खिचडीमध्ये शक्यतो तुम्हाला भाज्यांचा वापर, शेंगदाण्याचा वापर थोडासा करायचा आहे, मुगाचा जास्त वापर करायचा आहे आणि तांदूळाचा एकदम अर्ध्यातली अर्धी क्वांटिटी, म्हणजे 1 वाटी जर तांदूळ तुम्ही घेत असाल खिचडीसाठी, अर्ध्यातला पण अर्धा भाग काढून, म्हणजे तुम्हाला थोडेसे 50 ग्रामच तांदूळ घ्यायचे आहेत, ठीक आहे. ही तुम्हाला मस्त तुपाची तडका देऊन, फोडणी देऊन म्हणजेच खिचडी बनवायची आहे. तिसरं ऑप्शन आहे तुमच्यासाठी की तुम्ही इथे व्हाईट 4 किंवा 5 अंडे घेऊ शकता बॉईल केले. 5 अंडे घेतले तरी पण चांगलंच आहे. व्हाईट घ्यायचं आहे, त्याच्यातलं बॉईल केलेलं पिवळं नाही घ्यायचं आहे.
ठीक आहे. आता हे याच्यासोबत तुम्ही इथे 1 ग्लास ताक किंवा 1 वाटी दही किंवा 1 प्लेट सॅलड घेऊ शकता. हे 3 ऑप्शन आहेत 7 दिवसाचे. संध्याकाळच्या टायमामध्ये इथे ग्रीन टी घ्यायची आहे आणि इथे 11 वाजता पण तुम्हाला ग्रीन टीचा वापर करायचा आहे आणि त्याच ग्रीन टीचा वापर तुम्हाला परत 4 वाजता देखील करायचा आहे. आता 4 वाजता जर तुम्हाला क्रेविंग्स झालेल्या आहेत खाण्याच्या, तर तुम्ही ग्रीन टीसोबत काळे फुटाणे थोडेसे घेऊ शकता किंवा भिजवलेले 4 बदाम देखील इथे घेऊ शकता. बाकीचं काहीही खायचं नाही आहे. 8 वाजले संध्याकाळच्या 8 वाजता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर इथे 2 ग्लास ताक घेऊ शकता, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे तुम्ही इथे टॅमॅटो सूप घेऊ शकता. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही इथे भाज्यांचं सूप घेऊ शकता. हे 3 ऑप्शन आहेत 7 दिवसासाठी. प्रत्येक टायमाला तुमचा नाश्त्याचा, दुपारच्या जेवणाचा, रात्रीच्या जेवणाचा, हे 3 ऑप्शन प्रत्येक वेळेसचे आहेत. तुम्ही अलटून पलटून घेऊ शकता किंवा एक देखील घेऊ शकता. हे 7 दिवस तुम्हाला हा डाएट फॉलो करायचा आहे. सिंपल आहे, काहीही वेगळं नाही आहे. ठीक आहे. आता याच्यासोबत तुम्हाला अजून काय काय गोष्टींचे नियम हे पाळावे लागतील तरच रिझल्ट येतो बरं का. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला चांगली झोप घेणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला जर ताक पिऊन भूक लागत असेल तर तुम्ही अजून एक ग्लास म्हणजे 1 ग्लास अजून ताक घेऊ शकता. तुम्हाला 2 वाट्या सूप घेतलेलं आहे भाज्यांचं, तरी तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून क्वांटिटी वाढवा 1 वाटीची. पोट भरून म्हणजे सूप प्यायचं आहे तुम्हाला, ताक प्यायचं आहे, जे असेल संध्याकाळचा तुमचा मील पोट भरून खायचा आहे, कारण की तुम्हाला झोप पण मेन आहे ना त्याच्यासाठी. आता इथे झोप झाली आपली की आपलं पाचनक्रिया वाढते आणि आपला मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीराला फॅट बर्निंगला वेळ भेटतो, म्हणजे फॅट वितळायला त्याला काम करण्यासाठी जास्त टाईम पण भेटतो, कारण की पचन करण्यासाठी त्याला इझी जातं ना. मग तो एक्स्ट्रा फॅट आहे तो पण वितळवतो सोबत. म्हणून चांगली झोप मेन आहे. 3.5 लिटर पाणी प्यायचं. मध्ये मी एक कोमट पाण्याचा व्हिडिओ टाकला होता, खूप चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. त्या पाण्याच्या पद्धती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. नाही तर तुम्हाला खूप जास्त भूक लागते तेव्हा तुम्ही कोमट पाणी असं, म्हणजे तो व्हिडिओ तर आहेच त्याचा, पण तुम्हाला तो नसेल बघायचा तर मी इथे सांगते की तुम्हाला मध्ये गरम पाण्याची पण हॅबिट ठेवायची. कमीत कमी 2 ते 3 टाईम तरी तुमचं दिवसातलं गरम पाणी पिणं झालं पाहिजे. याच्याने काय होणार आहे, तुम्ही जे चहा, बिस्किट, नमकीन ह्या गोष्टी खाणार आहेत ना, त्याच्या क्रेविंग्स तुम्हाला होणार नाही आहेत आणि भूक पण कमी लागेल. ठीक आहे. हा झाला एक नेम. आता पाण्याचा. बाहेरचं जंक फूड या गोष्टी टाळायच्या आहेत. घरातले ऑइली पदार्थ हे पण टाळायचे आहेत 7 दिवस. आता चौथा नेम आहे की साखर आपल्या आहारातली 7 दिवस तुम्ही फक्त 7 दिवस बंद करून बघा. 8व्या दिवशी तुम्हाला अजिबात चहा किंवा गोड खाण्याच्या क्रेविंग्स होणारच नाहीत. या गोष्टी पाळायच्या. आणि याच्यासोबत तुम्ही बेली फॅटसाठी काही योगासने आहेत, माझ्या चॅनलवरती आहेत, इतर यूट्यूबवरती पण खूप सारे व्हिडिओ आहेत, त्याच्यातले तुम्ही काही बेली फॅटसाठी योगासने कमीत कमी 10 मिनटं तरी वेळ काढून ते करा. या गोष्टी फॉलो करा आणि मस्त छान रिझल्ट घ्या. ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या टिप्स पण सांगितलेल्या आहेत, काहीच जास्त वेगळं नाही आहे, पण रिझल्ट हा खूप चांगला आहे. हा चॅलेंज मी माझ्या स्टुडंटला दिला होता, खूप चांगले रिझल्ट आहेत. कोणाचं 3 किलो फॅट गेलेला आहे, 4 इंचेस त्यांचे कमी झालेले आहेत, पोटाचा घेर इतका कमी झालेला आहे, खूप चांगला आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी योगा ह्या गोष्टी माझ्यासोबत केलेल्या आहेत, म्हणून अजून चांगला रिझल्ट आला असेल. तुम्हाला ठीक आहे, तुमचा मेटाबॉलिझम फास्ट असेल तर तुम्हाला याच्यापेक्षाही चांगला येऊ शकतो, थोडासा कमी देखील येऊ शकतो, पण रिझल्ट हा येतोच येतो. तर तुम्हालाही जर पोटाचा घेर कमी करायचा असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच फॉलो करणार आहात. आणि जर तुमच्या आजूबाजूला जर पोटाचा घेरवाले काही लोक असतील, घरातले माणसं असो किंवा लेडीज असो, आजूबाजूला असो, त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोचवा. हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केलेला आहेत ना व्यवस्थित, तर तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. अजून एक मेन टिप्स आहे. 7 दिवस केलं आहे, आता पुढे काय करायचं. जर खाणं पिणं चालू केलं तर वापस पोटाचा घेर वाढेल असंही होईल ना, तर होऊ शकतं. जर तुम्ही ते 7 दिवस एकदम नियम पाळले आणि लगेच जंक फूडवरती, गोड खाण्यावरती, ऑइली खाण्यावरती गेला तर तुमचं वापस जायचे ते होणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 दिवस नॉर्मल घरचं जेवण करायचं. डाळ, भात, चपाती जे खाता ते, नॉनव्हेज खाताय, व्हेज खाताय, 3 टाईम घेताय, ब्रेकफास्ट, लंच, डिनर या गोष्टी पण पोर्शन ठेवून खायचे आहेत 3 दिवस. आणि 3 दिवसाच्या नंतर तुम्ही वापस हा डाएट प्लॅन सोबत चालू करू शकता 7 दिवस. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की आता मला इतकं वजन कमी करायचं आहे, तोपर्यंत तुम्ही हा प्लॅन
चालू ठेवू शकता. खूप चांगला रिझल्ट भेटतो. फक्त करताय आणि लगेच सोडून देऊन लगेच जंक फूडवरती येत आहे तर मेहनतीवरती पाणी फिरेल म्हणून सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि ऑनलाईन योगा बॅचेस आहेत माझे, तुम्हाला आवश्यकता असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल मला करू शकता. खूप छान बॅचेस चालू आहेत आणि रिझल्ट पण खूप चांगले आहेत. तर भेटूया परत. बाय बाय.